मागच्या भागामध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला आणि त्याच्याशी रिलेटेड उदाहरणं सोडवलं. आता या धड्यातला पुढचा भाग आहे. यामध्ये अजून काही नवीन फॉर्म्युले आपल्याला शिकायचे आहेत, ज्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला अँड सेंट्रॉइड फॉर्म्युला एवढा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि याच्यापूर्वी सांगितले मी तुम्हाला की स्लोप ऑफ लाईन हा पार्ट या धड्यातला वगळलेला आहे. मग सेक्शन फॉर्म्युला ऑफ सेगमेंट किंवा त्याला डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट असं म्हणतात. आणि हे डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट कळण्यासाठी आपण 3 पॅरलल लाईन्सची जी काही प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे ती थोडक्यात रिवाइज करूया, ज्याचा यूज हा डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट हा पार्ट अभ्यासताना होणार आहे. समजा हे 3 लाईन पॅरलल असतील आणि ही 2 लाईन यांचे ट्रान्सव्हर्सल असतील, समजा T1 आणि T2. हे इंटरसेक्शन पॉइंट्स PQR आणि समजा हे STU. तर आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे ऑलरेडी. जर हे 2 ट्रान्सव्हर्सल या 3 पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करत असतील तर इथे हे जे सेगमेंट तयार होतात PQ, QR यांना इंटरसेप्ट्स असं म्हणतात. तसंच ST आणि TU. आणि मग जर हे 3 लाईन पॅरलल असतील तर या ट्रान्सव्हर्सलवर जे इंटरसेप्ट मिळत आहेत PQ आणि QR यांचा रेशो हा इक्वल असतो या दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवरील इंटरसेप्टच्या रेशोशी. थोडक्यात या 2 सेगमेंटचा रेशो हा इक्वल असतो या 2 सेगमेंटच्या रेशोशी. रेशो ऑफ इंटरसेप्ट्स हे 2 रेशो इक्वल असतात. ही आपल्याला प्रॉपर्टी 3 पॅरलल लाईन्सची माहित आहे. याचा यूज होणार आहे पुढे डिव्हिजन ऑफ लाईन सेगमेंट्स हा पार्ट अभ्यास. आता पहा, समजा हा एक लाईन सेगमेंट AB आहे आणि या लाईन सेगमेंट AB ला गृहीत धरा इथे एक पॉइंट P. AB या सेगमेंटवर पॉइंट P आहे. समजा हा AP पार्ट गृहीत धरा 5 आहे आणि हा PB पार्ट गृहीत धरा 10 आहे. तर हा पॉइंट P जो सेगमेंट AB ला डिवाइड करतोय, सेगमेंट AB चे P मुळे 2 भाग होत आहेत, AP is to PB. आणि AP is to PB हा जो रेशो मिळतोय, AP ची व्हॅल्यू 5 आहे, PB ची व्हॅल्यू 10 आहे. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण 1:2. म्हणजे पॉइंट P जो सेगमेंट AB ला 1:2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय, अशा या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करता येतात. आणि जो फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे या पॉइंट P चे कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी, तो फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला नावाने ओळखला जातो. हे डिवाइड करतोय पॉइंट P सेगमेंट AB ला, म्हणजे सेगमेंट AB चे तो भाग करतोय, सेक्शन करतोय, म्हणून तो फॉर्म्युला
सेक्शन फॉर्म्युला नावाने ओळखल्या जातो. कळलं? मग लक्षात घ्या, एखादा पॉईंट सेगमेंटवरचा त्या सेगमेंटला डिवाइड करतो अशा विशिष्ट रेशोमध्ये, तेव्हा त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला एका पर्टिक्युलर फॉर्म्युल्यानुसार फाइंड करता येतात. तो फॉर्म्युला ॲक्च्युअल येतो कसा ते आपण इथे डिटेल पाहणार आहोत. पहा आपण आता सेक्शन फॉर्म्युला कसा मिळतो, याचं डेरिवेशन, याचा बेस इथे आपण अभ्यासतोय. हे तुम्हाला विचारत नाही परीक्षेत, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करून उदाहरणं सोडवायचे असतात. पहा, या XY प्लेनवर समजा या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा सेगमेंट AB आहे. ज्या सेगमेंट AB ला पॉइंट P डिवाइड करतोय. समजा हा पॉइंट P सेगमेंट AB ला ज्या रेशो मध्ये डिवाइड करतोय त्या रेशोची व्हॅल्यू आपण m:n गृहीत धरू. म्हणजे ह्या AP ची लांबी m आणि ह्या PB ची लांबी n. हे पुढे उपयोगी पडणार आहे आपल्याला. आता पुढे समजा पॉइंट A चे कोऑर्डिनेट x1 y1 असतील, पॉइंट B चे कोऑर्डिनेट x2 y2 असतील आणि हा पॉइंट P जो सेगमेंट AB ला डिवाइड करतोय म्हणजे AB चे सेक्शन करतोय, अशा या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. म्हणजेच त्याचा x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचं आहे. थोडक्यात x आणि y ची किंमत आपल्याला मिळवायची. त्यासाठी इथे एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. समजा या पॉइंट A मधून आपण या x ॲक्सिस वर परपेंडिक्युलर काढलोत, तसंच पॉइंट P मधून x ॲक्सिस वर परपेंडिक्युलर काढलोत. पॉइंट B मधून पण x ॲक्सिस वर परपेंडिक्युलर काढायचे, कारण x ॲक्सिस वरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला आता शोधता येतात. बघा, समजा इथे पॉइंट C आहे, इथे D आहे आणि इथे पॉइंट E आहे. आता या पॉइंट्स वरून आपल्याला या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट लिहिता येतात आणि हे तिन्ही पॉइंट्स x ॲक्सिस वर असल्यामुळे यांचा एक कोऑर्डिनेट तर आपल्याला माहित असतो. x ॲक्सिस वरच्या प्रत्येक पॉइंटचा y कोऑर्डिनेट 0 असतो, कारण त्या पॉइंट्सचं x ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स 0 असतो. म्हणून यांचा y कोऑर्डिनेट हा ऑलरेडी 0 असतो. आता या सर्व पॉइंट्सचा आपल्याला x कोऑर्डिनेट मिळवता येतो. बघा, हे आपण परपेंडिक्युलर काढलेले, हे परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ हे y ॲक्सिसला लाईन पॅरलल असते. आणि मग ही AC परपेंडिक्युलर काढलेली आहे जी या y ॲक्सिसला पॅरलल आहे, याचा अर्थ पॉइंट A आणि C या y ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत. आणि हे दोन्ही पॉइंट्स y ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत आणि जे काही समान अंतर आहे ते म्हणजे x कोऑर्डिनेट असतं. लक्षात घ्या, हे पॉइंट्सचं y ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजे x कोऑर्डिनेट. आणि मग पॉइंट A चा x कोऑर्डिनेट x1 आहे, म्हणून याचा पण x कोऑर्डिनेट x1च असेल, कारण हे समान अंतरावर आहेत y ॲक्सिस पासून. सेम हा परपेंडिक्युलर काढलोत आपण, म्हणून पॉइंट P आणि D पण y ॲक्सिस पासून समान अंतरावर आहेत. ते समान अंतर म्हणजेच या दोन्ही पॉइंट्सचं x कोऑर्डिनेट असतं, सेम असेल. याचा x कोऑर्डिनेट x आहे, म्हणून याचाही x कोऑर्डिनेट xच असेल. सेम BE परपेंडिक्युलर काढलोत आपण, म्हणून y ॲक्सिसला पॅरलल येतं, म्हणजेच B आणि E y ॲक्सिस पासून इक्विडिस्टंट आहेत. ते डिस्टन्स म्हणजेच यांचा x कोऑर्डिनेट असतो आणि मग B चा x कोऑर्डिनेट x2 आहे, म्हणून E चा पण x कोऑर्डिनेट x2च असेल. आणि मग मी आता 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी सांगितलेली. हे या x ॲक्सिसला तिघही परपेंडिक्युलर आहेत, म्हणून हे 3 लाईन एकमेकाला पॅरलल होतील. AC
पॅरलल टू PD इज पॅरलल टू BE. आणि हे दोन ट्रान्सव्हर्सल होतील यांचे, आणि ट्रान्सव्हर्सल वर जे इंटरसेप्ट मिळतात AP इज टू PB, ह्या इंटरसेप्टचा रेशो इक्वल येतो CD इज टू DEC. आणि मी असं गृहीत धरा म्हटलंय, सूत्र तयार करण्यासाठी कोणतेही अक्षर घेतले तरी चालतील. आपण ह्या रेशोसाठी हे AP इज टू PB या रेशोसाठी आपण M इज टू N गृहीत धरतोय. मग हे AP इज टू PB हे इक्वल असेल CD इज टू DE, कारण आताच 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी मी सांगितलेली आहे. आणि हा AP इज टू PB रेशो मी M इज टू N मानतोय सूत्र तयार करण्यासाठी. हे दोन रेशो इक्वल आहे, ज्याची व्हॅल्यू M इज टू N आपण मानतोय. आता हे AP इज टू PB हे जे डिस्टन्स आपल्याला माहित नाही ते इथून मिळवता येतं, कारण आपण मागच्या भागात पाहिलं एक्स ॲक्सिस वरील कोणत्याही दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स कसा फाइंड करतात. हे बघा, हा डिस्टन्स फाइंड करू आणि हा डिस्टन्स फाइंड करू. मग इथे CD ची किंमत ठेवू, इथे DE ची किंमत ठेवू. हे x च्या रूपात येईल. ठीक आहे. बघा, या CD ची किंमत कशी फाइंड करतो आपण. यांचे y कोऑर्डिनेट तर सेम असतात, कारण ते x ॲक्सिस वर आहेत. आणि मग यांच्यातला डिस्टन्स म्हणजे x कोऑर्डिनेट मधला डिफरन्स. या दोघांमध्ये, या दोन कोऑर्डिनेट मध्ये हा नंतर येतो, 0 पासून जास्त अंतरावर आहे, म्हणून हा कोऑर्डिनेट लार्जर असतो या x कोऑर्डिनेट पेक्षा, कारण C पेक्षा D जास्त डिस्टन्सवर आहे, म्हणून हा डिस्टन्स जास्त असेल, म्हणून हा कोऑर्डिनेट मोठा असेल. म्हणून CD चा अंतर x हे लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, आणि हे DE चा अंतर बघा, लार्जर कोऑर्डिनेट x2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट x. मग इथे हे CD टू DE च्या किमती ठेवतोय मी x मायनस x1 अपॉन x2 मायनस x इज इक्वल टू ह्या रेशोची व्हॅल्यू M इज टू N. पहा, आता सूत्र मिळतोय आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, n ने याला मल्टिप्लाय करायचे, nx मायनस nx1 इज इक्वल टू mx2 मायनस mx. हे या दोघांचं गुणाकार. आता लाईक टर्म्स एकत्र घ्यायचे, हे nx आणि हा मायनसचा mx इकडे येऊन प्लस होईल, हे mx2, हा मायनसचा nx1 इकडे येऊन प्लस होईल. या दोघांमध्ये x कॉमन आहे, पहा नॉन कॉमन राहतं m प्लस n, हे मात्र ॲज इट इज राहील, कारण याच्यामध्ये काहीच कॉमन येत नाही. पहा, फायनल सूत्र मिळतोय आपल्याला. देअरफॉर हा x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 हे, आणि हे m प्लस n जे इथं गुणाकारात आहे x सोबत, इथे गुणाकार आहे, हा m प्लस n हा गुणाकारातला इकडे येऊन भागाकारात येईल. आणि हा जो फॉर्म्युला आहे ज्यामध्ये आपल्याला x ची किंमत मिळते, बघा x ची किंमत मिळते, म्हणजेच पॉइंट P चा x कोऑर्डिनेट म्हणजे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. मग हे m आणि n कोण आहेत मी ऑलरेडी सांगितलंय. हे AP इज टू PB म्हणजे m इज टू n आहे. x1 x2 कोण आहेत, जे दोन पॉइंट्स आपल्याला दिलेले असतील त्यांचे कोऑर्डिनेट्स म्हणजे हे x1 x2. आणि मग ह्या सर्व किमती जर आपण ह्या सूत्रात ठेवलो तर हा डिवाइड करणारा जो पॉइंट आहे, सेगमेंटला P डिवाइड करतोय, त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट या सूत्रानुसार मिळतो. सेम आपण हे परपेंडिक्युलर x ॲक्सिस वर काढून हा फॉर्म्युला मिळवलो. जर हेच परपेंडिक्युलर आपण इकडे y ॲक्सिस वर काढलो तर आपल्याला एक अजून फॉर्म्युला मिळेल, ज्यामध्ये मात्र x च्या ऐवजी y कोऑर्डिनेट मिळेल. मग y इज इक्वल टू रेशो सेम तेच असेल, m इज टू n, तोच सेगमेंट आहे, म्हणून m फक्त कोऑर्डिनेट बदलतील. हे x x2 x च्या ऐवजी मात्र इथे y येतील, म्हणून m x2 च्या ऐवजी my2, n x1 च्या ऐवजी
ny1 अपॉन m प्लस n यानुसार आपल्याला या पॉइंट P चा y कोऑर्डिनेट फाइंड करता येईल आणि हे x y कोऑर्डिनेट आपण ब्रॅकेट मध्ये असं लिहितो जसं इथं पॉइंट P चा x y कोऑर्डिनेट आणि मग हे x y कोऑर्डिनेट फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला एकत्र लिहू शकतो आपण. फाइंड करताना मात्र असं सेपरेट कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं, पण लिहिताना एकत्र लिहायचा. आणि हा जो फॉर्म्युला असेल हा फॉर्म्युला कोणत्या नावाने ओळखला जातो बघा, हा एकत्रित लिहून दाखवला. पॉइंट P ज्याचे x आणि y कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत आणि हा जो फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला नावाने ओळखला जातो. मग x कोऑर्डिनेट म्हणजे mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n कॉमा याचा y कोऑर्डिनेट म्हणजे my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आणि मग तुम्ही ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करताना फॉर्म्युला असा लिहून असा ब्रॅकेटमध्ये सलग कॅल्क्युलेशन केलं तरी चालतं, किंवा हे तुम्हाला एकत्रितरित्या किचकट वाटत असेल तर तुम्ही याप्रमाणे हे असा फॉर्म्युला लिहून नंतर मात्र x आणि y कोऑर्डिनेट सेपरेट फाइंड करून शेवटी उत्तर एकत्रित लिहिलं तरी चालतं. पाहता हा सेक्शन फॉर्म्युला पुढे थोडासा चेंज होतो या कारणामुळे. पहा आपण हा पॉइंट P या सेगमेंट AB ला m:n या रेशो मध्ये जर डिवाइड करत असेल तर या पॉइंट P चे कोऑर्डिनेट या सूत्रानुसार फाइंड करता येतं. आणि मग तो पॉइंट P त्या सेगमेंट AB ला डिवाइड करतोय, म्हणजेच त्या सेगमेंट AB चे सेक्शन करतोय. त्या सेक्शन करणाऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला यानुसार फाइंड करता येतात. मग समजा हा पॉइंट P जो सेगमेंट AB ला डिवाइड करतोय तो त्या सेगमेंट AB चा मिड पॉइंट असेल, म्हणजेच AP इक्वल टू PB असेल. मग पॉइंट P जर सेगमेंट AB चा मिड पॉइंट असेल तर आपण आता पाहिलं होतं हा AP इज टू PB म्हणजे m इज टू n ज्याची किंमत गृहीत धरलं होतं 1:2 असेल 2:3 असेल जे असेल ते असेल. पण आता हा P मिड पॉइंट असल्यामुळे ही AP ची किंमत m या PB ची किंमत n हे m:n या रेशो मध्ये डिवाइड करतोय. पण P जर मिड पॉइंट असेल तर m आणि n चे व्हॅल्यू सेम असतील, कारण हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट होतात जर P मिड पॉइंट असेल तर. म्हणजे काय होईल, ह्या रेशियोची व्हॅल्यू जी काय असेल 4:4 5:5 7:7 जे काय असेल ते थोडक्यात काय होतं m इक्वल टू n होतो जर तो डिवाइड करणारा पॉइंट त्या सेगमेंटचा मिड पॉइंट असेल तर. आणि मग हा मिड पॉइंट असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला असाच वापरावा लागेल का? तो पण सेक्शन फॉर्म्युलाच असेल, तो पॉइंट P पण या AB चे सेक्शनच करतोय. पण एक्झॅक्ट तो मिड पॉइंट असेल तर फॉर्म्युला एवढा लेंदी वापरायची गरज नाही, तो फॉर्म्युला सोपा असा मिळतो. पहा, कारण हे दोन टर्म इक्वल येणार आहेत, कारण हा मिड पॉइंट आहे. मग ते दोन टर्म इक्वल असतील तर आपण या फॉर्म्युल्यामध्ये m ची व्हॅल्यू n ठेवू शकतो किंवा n ची व्हॅल्यू m ठेवू शकतो, कारण ते दोघं इक्वल आहेत. बघा मी इथे करतोय m x2 प्लस m इक्वल असल्यामुळे मी n ची व्हॅल्यू इथे अगेन m ठेवतोय अपॉन m प्लस n च्या ऐवजी पुन्हा n ची व्हॅल्यू ठेवतोय. मग होईल काय, या दोघांमध्ये m कॉमन येईल, x2 प्लस x1 नॉन कॉमन, आणि हे m प्लस m लाईक टर्म्स आहेत तर यांची बेरीज 2m येईल. आणि मग हे m कॅन्सल होतील. बघा लास्ट काय राहील x2 प्लस x1 अपॉन 2. यालाच आपण असं लिहू शकतो दॅट इज x1 प्लस x2 अपॉन 2. हा झाला फॉर्म्युला आपल्याला या पॉइंट P चा x कोऑर्डिनेट मिळण्यासाठी. म्हणजे हा सेक्शन फॉर्म्युला असा वापरतात, पण जर तो पॉइंट डिवाइड करणारा मिड पॉइंट असेल तर हे एवढं कॅल्क्युलेशन न करता फक्त
x1 प्लस x2 अपॉन 2 करून सुद्धा आपल्याला त्या पॉइंटचा x कोऑर्डिनेट मिळतो. सेम मग y कोऑर्डिनेट याच प्रमाणे मिळतो. my2 प्लस n ची किंमत पुन्हा m ठेवायची कारण ते दोघं सेम आहेत. m प्लस n च्या ऐवजी पुन्हा m प्लस m कॉमन येईल. y2 प्लस y1 अपॉन ट्वाइस m कॅन्सल झाले. मग y2 प्लस y1 अपॉन 2 म्हणजेच y1 प्लस y2 अपॉन 2 हा झाला y कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी आणि हा झाला x कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी. याचाच अर्थ एकत्रित जर आपल्याला मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील तर x कोऑर्डिनेट x1 प्लस x2 अपॉन 2 नुसार मिळतो आणि y कोऑर्डिनेट y1 प्लस y2 अपॉन 2 नुसार मिळतो. हे x1 आणि x2 कोण असतात? या सेगमेंटचे जे एंड पॉइंट्स आहेत जसं इथे a आणि b यांचे x कोऑर्डिनेट म्हणजे x1 x2 आणि यांचे y कोऑर्डिनेट म्हणजे y1 y2. थोडक्यात यांचा ॲव्हरेज काढून आपण त्या मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो आणि हा फॉर्म्युला मात्र मिड पॉइंट फॉर्म्युला नावाने ओळखला जातो. हा सेक्शन फॉर्म्युला आणि हा मिड पॉइंट फॉर्म्युला. पाहता प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये जो पहिला एक्झाम्पल आहे तो आपण आत्ता अभ्यासलेल्या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. मी हा फर्स्ट एक्झाम्पल सोडवतो. इथं प्रश्न थोडक्यात लिहिलेले आहे. इफ पॉइंट P डिवाइड्स लाइन सेगमेंट AB, हा पॉइंट P ह्या सेगमेंट AB ला डिवाइड करतोय इन द रेशियो 2:3. मग ज्या A चे कोऑर्डिनेट -1,7 आहेत, B चे कोऑर्डिनेट 4,-3 आहेत, तेव्हा या डिवाइड करणारा जो फॉर्म्युला P पॉइंट आहे P त्याचे कोऑर्डिनेट फाइंड करायला सांगितले. आपल्याला इथं मिड पॉइंट सांगितलेला आहे का? नाही. हा रेशियो इक्वल आहे का? नाही. लक्षात घ्या, थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा मिड पॉइंट सांगितलेलं असते तेव्हाच मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करायचा. अदरवाईज बघा रेशियो दिलेला आहे, एंड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, तो पॉइंट आपल्याला त्याचं नाव दिलेलं आहे, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मग हा पॉइंट P सेगमेंट AB ला डिवाइड करतोय म्हणजेच त्याचे सेक्शन करतोय. मग आपण इथे सेक्शन फॉर्म्युला यूज करून पॉइंट P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे. ठीक आहे. सपोज किंवा लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A आर x1, y1 and coordinates of point B are x2 and y2. A चे कोऑर्डिनेट आपण इथे थोडक्यात लिहितो, x1 y1 म्हणतोय आणि B चे कोऑर्डिनेट x2 y2 म्हणतोय. म्हणून x1 ची किंमत मिळेल, A चे कोऑर्डिनेट म्हणजे x1 y1, मग x1 ची व्हॅल्यू मिळेल -1, हा y1 7, त्याच्यानंतर B चे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2, हे B चे कोऑर्डिनेट म्हणजे x2 y2, म्हणून x2 ची व्हॅल्यू 4, y2 ची व्हॅल्यू -3. नंतर पॉइंट P डिवाइड्स सेगमेंट AB इन द रेशियो 2:3 हे दिलेलं आहे. म्हणून therefore सूत्रामध्ये आपण रेशियो काय मानलो? m:n. m:nच मानावं असं काही नाही. a:b, x:y रेशियो काही पण आपल्याला गृहीत धरता येतं. मग m:n. पण जनरलाइज करण्यासाठी फॉर्म्युल्यासाठी कोणतं तरी एक अक्षर त्या ठिकाणी रेफर केलं जातं, जे आपण इथं m:n घेतलं. मग m:n या रेशियोची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 2:3. म्हणजेच असं म्हणता येतं m ची व्हॅल्यू 2 आणि n ची व्हॅल्यू 3. ओके. मग ह्या झाल्या सर्व दिलेल्या किमती. आपल्याला पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. त्यासाठी बाय सेक्शन फॉर्म्युला किंवा अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P
ज्याचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट सेपरेट फाइंड करू शकतो. शेवटी उत्तर एकत्रित लिहायचं. मग कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर एक्स कोऑर्डिनेट इज mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. सेम रीत करत जायचं आणि वाटल्यास अशी रेष मारून तुम्ही वाय कोऑर्डिनेट वेगळं लिहू शकता किंवा थोडंसं जागा सोडून सुद्धा तुम्ही सोडू शकता. my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. इथं x तिथे y. मग m ची किंमत 2 आहे, किमती बरोबर ठेवायचे. x2 ची व्हॅल्यू 4 प्लस n ची व्हॅल्यू 3, x1 ची व्हॅल्यू -1 अपॉन m प्लस n म्हणजे 2 प्लस 3. 4 2 जा 8, हे प्लस इंटू मायनस मायनस होतं. 3 1 जा 3 अपॉन 2 प्लस 3 5. 8 मायनस 3 5, 5 अपॉन 5 इज इक्वल टू 1. हा झाला एक्स कोऑर्डिनेट. सेम वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचे. m ची व्हॅल्यू 2, y2 ची व्हॅल्यू -3 आहे प्लस n ची व्हॅल्यू 3 इंटू y1 ची व्हॅल्यू 7 अपॉन 2 प्लस 3. हे 3 2 जा 6 मायनस प्लस 7 3 जा 21 अपॉन 5. या दोघांची वजाबाकी 15 अपॉन 5 इज इक्वल टू 3. हा झाला पॉइंट पी चा वाय कोऑर्डिनेट. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी आर काय आलेले आहेत किंवा हे असं लिहिलं तरी चालतं. पॉइंट पी डायरेक्ट ब्रॅकेटमध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेट लिहिलं तरी चालतं. एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 3. बघा या पद्धतीने जो पॉइंट पी सेगमेंट ए बी ला डिवाइड करतोय इन द रेशो 2:3 त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स 1, 3 फाइंड केलं. त्यासाठी सेक्शन फॉर्म्युला यूज केलेला आहे.